सुरुवात झाली आहे ती मोठवू लागला. काल आराम केला, काल सकाळी आलो, नंतर आज आराम केला. तर आलो म्हणायचं झालं तर आलो ते म्हणजे आपली महाकुंभ राईड पूर्ण करून, महाकुंभ उज्जैन वाराणसी अशी राईड कंप्लीट करून, म्हणजे पहिला प्रयागराज, वाराणसी आणि मग उज्जैन अशी राईड कंप्लीट करून आलो. म्हणजे एवढं समजायला मला एवढा वेळ लागतो. आता चाललो आहे ते वसईला, वसई नालासोपारा. आणि इकडे छोटंसं काम आहे, काम झालं की मग तोपर्यंत काय, तोपर्यंत अशीच बडबड असणार आहे. पद्धतीने या बाईकने परफॉर्म केलंय. मला खरोखर प्रश्न पडतो की अपग्रेड करायची गरज आहे का? कारण 8 वर्षानंतर साधारण 70-1,000 किलोमीटर कंप्लीट झाले आणि त्यानंतर देखील बाईक एक 3,000 किलोमीटरची राईड कंप्लीट करते. अजून हिला खारदुंगला, जेव्हा हिला घेतलं तेव्हा खारदुंगलाचं स्वप्न होतं. आता ते हानले झालं आहे, खारदुंगलावरनं स्विच झालं हानले, पण खारदुंगला हे खारदुंगला आहे. त्यामुळे हिला तिकडचे पासेस दाखवायचे आहेत असा माझा मानस आहे, म्हणजे माझी इच्छा आहे. तर असा विचार केलेला होता, म्हणजे कोणी एके काळी की प्रयागराजला जाईल, प्रयागराजला म्हणजे गंगेच्या तीरावर जाऊन स्नान करेल वगैरे 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 वगैरे, आणि ते पूर्ण पण झालं. आता दुसरं स्वप्न जे आहे ते खारदुंगला पास, ते 2016 पासून पाहतोय. आणि एकट्याने सुरू केलेली राईड म्हणजे कशी ती मोठी राईड, 2 मित्र भेटले त्यांच्यासोबत पूर्ण झाली. कदाचित मी असं माझं हे पसरलेलं असतं नक्की काय कसं वगैरे, पण ते 2 जण होती म्हणून नवीन अनुभव आले. तर रेकॉर्डिंग चालू आहे, मला वाटलं बंद झाली असं, म्हणजे माझी बडबड तर चालूच आहे. आणि असं पण माझा हा कॅमेरा थोडासा खराब होत चालला आहे, त्यामध्ये इश्यूज म्हणजे बग्स जाणवायला लागले, बग्स असतील किंवा अजून काय असेल, पण इश्यूज दिसायला लागले. तर अपग्रेड करणं गरजेचं आहे. अपेक्षा मोठ्या नाही आहेत, माफक अपेक्षा आहेत की एक साधा कॅमेरा जो माझ्या बजेटमध्ये असेल आणि क्वालिटी चांगली असेल. आपण 4Kच्या भानगडीमध्ये पडणार नाही, 4Kच्या भानगडीत पडणार नाही. जो आहे तोच कंटिन्यू करायचा, म्हणजे 1080p 60 fps आहे. FPS FSI नाही, हे गाडी हे FSI हा प्रॉपर्टीमध्ये किंवा रिअल इस्टेटमध्ये, FPS फीचर पर सेकंड, फ्रेम पर सेकंड. आणि असा काय वाईट कॅमेरा नाही आहे हा. तर टॉपिक काय आहे की बाईक. आता पण एक 65च्या स्पीडने चालू आहे, आरामात, अगदी आरामात, काही हे नाही. तर ॲव्हरेज चांगला देते 1 पॉईंट.
जो सर्वात टुरिंगच्या हिशोबाने महत्त्वाचा असतो. लॉंग रेंज कवर करू शकते, आत्ता डिसाईड झालं, म्हणजे हल्लीच्या राईडवरनं डिसाईड झालं. दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट, मेंटेनन्स कमी आहे. जेवढी चालवणार तेवढा मेंटेनन्स करावी लागणार. आणि महत्त्वाचा, जे लॉंग टूरसाठी लागतं A few moments later. महाकुंभ आस्था का संगम. अरे वा वा वा, धुरी कन्स्ट्रक्शन. आम्ही तर जाऊन आलो आणि असं काहीतरी नव्हतं, थोडा वेगळ्या तिकडे होता प्रबंध. पण असं बघितल्यावरती वाटतं की यस, जायला पाहिजे. असो. तर माझा 4था पॉईंट होता, बॅटरी संपलेली, त्यामुळे 4था पॉईंट नाही सांगता. 4था पॉईंट म्हणजे ह्या गाडीचा ॲव्हरेज विथ सुपर. त्यामुळे म्हणजे कुठलंही काम करताना अरे कितना देती हे हाच प्रश्न आपला महत्त्वाचा असतो. तर नवीन आठवणी बनवण्यासाठी जुन्या आठवणींचा पाठ सोडावा लागतो आणि पुढे आपण नवीन आठवणी कशा बनवू शकू त्यासाठी वाटचाल करावी लागते. तर असं काहीसं होणार आहे. आता हे आपली प्रयागराज, वाराणसी, उज्जैन आणि मुंबई ही राईड तर आपली कंप्लीट झाली आहे. ह्याच्या पुढे काय, ह्याच्या पुढे ज्या काही छोट्या मोठ्या राईड्स असणार, ज्या काही आपल्या मुंबईमधल्या गोष्टी असणार, जे काही मला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे ते सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न मी करेन. आधी थोडंसं इनकन्सिस्टन्सी होती व्हिडिओजमध्ये, तर ती आता भरून काढायची आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं चांगल्यात चांगले व्हिडिओ क्वालिटी इन्क्लुडिंग व्हॉइस क्वालिटी पण द्यायचा प्रयत्न मी करणार आहे. आता झालं आहे कसं की जॉबच्या चक्करमध्ये बऱ्याचशा गोष्टी राहून जातात. तर आठवड्यातनं एक व्हिडिओ तरी येईल असं मी पकडून चालतो आहे. इथं टच झालेली गाडी थोडक्यात चुकवली आहे. त्याला जायचं कुठे तेच माहीत नाही आहे. आणि लेफ्टला चाललेला, राईटला चाललाय आणि हा पण आपला वाटतं मोबाईलवरती आहे. नवीन खेळाडू आहे. जवळपास पप्पी घेतली ती पप्पी. ऍक्च्युली टच झाला ऍक्च्युली. एक कंट्रोल काय त्याला नक्की जोराने टॉयलेटला झाली आहे. म्हणजे एक तर शी झालाय किंवा सू झालाय, एवढ्या घाईमध्ये गेला आणि ते पण थर्ड लेनमध्ये, फर्स्ट सेकंड थर्ड लेनमध्ये. तो असतात काही नमुने, म्हणजे कुठूनही घुसतात. फक्त गाडी हायर कॅपॅसिटीची, क्युबिक कॅपॅसिटीची असून फायदा नाही. तुम्हाला नियम माहीत पाहिजे, तुम्हाला गोष्टींचं गांभीर्य माहीत पाहिजे. आत्ता 1 सेंटीमीटर इकडे तिकडे झालं असतं ना तर कदाचित काही होऊ शकलं असतं. मी माझ्या लेनमध्ये चाललोय, थर्ड लेनमध्ये आहे.
डिकॅथलॉन आहे. सेंट्रो मॉल आहे, रिलायन्स स्मार्ट बाजार म्हणजे बिग बाजार. आधीचा बिग बाजार, आता रिलायन्स स्मार्ट बाजार. बाबा याला लेफ्टला जायचं होतं वाटतं, बिचारा फसलाय. मग आता इकडनं गाडी जातो, म्हणजे आतल्या रस्त्याने जायचं होतं. आतल्या रस्त्याने ट्रॅफिक कमी आहे, इथे थोडं जास्त आहे कारण बॉटलनेक आहे, पुढे काम चालू आहे. काय करायचं बाबा. कार असं काही आहे. तर हा आपला विषय अर्धवट राहिला. महत्वाचं म्हणजे ब्लॉग येणं नाही, म्हणजे बरेचसे कॉम्प्लिकेशन्स आहे. डेटा ट्रान्सफर करा, डेटा कॉपी पेस्ट करा, कारण HJK आमच्या ना व्हिडिओ कॉम्पॅटिबिलिटी नाही आहे. कन्वर्ट करावा लागतो डेटा. जेवढे पण व्हिडिओ आहेत ते कन्वर्ट करा आणि त्याच्यानं कन्वर्ट केल्यानंतर ते एडिट करा. एवढी डबल काय येतात, कोणतरी आठवण काढते वाटतं. एडिट करा. एडिट केल्यानंतर करताना त्याला बॅकग्राऊंड म्युझिक, फलाना डिंकाना असताना रुखताना सर्व करावं लागतं. काय भयानक रोड आहे. अरे बाबा काय करतोय. आला काय कुठल्या दुनियेत गाड्या चालवतात ना, खरं त्यांना माहित. सर्वात मेजर एरिया तर कव्हर झालाय, जो ट्रॅफिक प्रोन किंवा ट्रॅफिक प्रतिबंधित ट्रॅफिकला मराठीत काय बोलतात. ट्रॅफिक म्हणजे ट्रॅफिक म्हणजे ट्रॅफिक आहे यार. अजून काय तुला पाहिजे. सांगण्याचा उद्देश हाच होता, म्हणजे विषय कशा वाढत जातात. आता आपला विषय चालू काय होता की गाडीवरनं मग पुढे गेला कुठे की ब्लॉग्स, त्याच्यानंतर पुढे विषय गेला कुठे की रिक्षा आणि इथलं ट्रॅफिक कसं होतं. मग कॉन्टेंट निघून जातो, म्हणजे कॉन्टेंट काय राहतच नाही.
विषयाला फाटे फुटतात. आणि विषयाला फाटे फुटले की मग काय, लोकांचा इंटरेस्ट कमी होतो. इंटरेस्टिंग करण्यासाठी काय करायचं, लोकांना कॉन्ट्रोवर्सी आवडते, लोकांना गाली गलोच आवडतो, मी शिवीगाळ. लोकांना काय आवडतं, मसाला आवडतो. मसालाच ऍड करायला जमत नाही. कारण 42 नंतर आयुष्य फिकं होत जातं. साधारण लोक लेड बॅक ॲटिट्यूड मध्ये राहावं लागतं. चालू आहे 9 ते 5, 9 ते 6 जॉब करा. जॉब झाल्यानंतर प्रवास करा. प्रवास घरी गेल्यानंतर जेवा, झोपा. शनिवारी पार्टी करा, रविवारी आराम करा, सोमवारी परत काम करा. मंडे टू सॅटर्डे मध्ये आयुष्य संपत चाललंय. काहीतरी नवीन करण्याचं काहीच नाही राहिलं. म्हणजे आज राईड करूया 200 किलोमीटर, 400 किलोमीटर नाही. सोमवारी कामावर जायचं, शनिवारी ऑफिसच्या मीटिंग असतात. राहूनच काहीच राहत नाही. मग आता 42 नंतर आयुष्य एकदम सुख होऊन जातं. सुखी वेळ होते, सुखी वेळ. सुखी नाही, सुखी. कमळातला. त्याला तडका द्यायला ऍक्टिव्हिटी मध्ये गुंतून राहणं गरजेचं आहे. म्हणजे एकदा 35 झाली, 30च्या उंबरठ्यावरती, त्या 35च्या 40च्या उंबरठ्यावरती गुंतून राहणं महत्वाचं असतं. मग तुम्ही सकाळी मॉर्निंग वॉक करा, संध्याकाळी इव्हनिंग वॉक करा, नाईट वॉक करा, वीकेंडला ट्रेक करा, क्रिकेट जॉईन करा, क्रिकेट खेळा, टेनिस, लेदर, काहीही करा, पण गुंतून राहा. आता नवीन आहे की बैठा खेळ, खो खो बैठा खेळ म्हणजे व्हिडिओ गेम खेळू शकतो, त्याच्यातला मोठा भाग नाही आहे. पण त्यासाठी पण खेळ लागतात. कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता. आणि आता एवढी एकाग्रता पटकन भंग होते. पण आता हे करतो, उद्या ते रील लगेच. म्हणजे जे आधी 3 तास 3.5 तासाचा चित्रपट पाहायचे, आता एका मिनिटामध्ये रील चेंज होतात. म्हणजे एवढं आपल्याला व्हेरिएशन पाहिजे. आवडलं तर लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा, कमेंट टाका, भरपूरच आवडलं तर शेअर करा. हे असं आयुष्य झालेलं आहे. झालं कसं आयुष्य आहे ना, तसं मध्ये अडकलेलं. मध्ये अडकलाय कसं की दिवस मावळला अशा प्रकारे. आणि थोडंसं टेम्परेचर पण ड्रॉप झालंय. ड्रॉप झाला म्हणजे एकदम असं वरून खाली नाही आलं. टेम्परेचर ड्रॉपमध्ये
26 तर 25 झालं असेल. 25 एवढं मी पण जास्त बोलतोय ना. 32 तर 30 झालं असेल किंवा 29 झालं असेल. हे सर्व ओबेराय मॉलचं ट्रॅफिक आहे. म्हणजे ते तिकडनं सुरू झाले तर इथपर्यंत त्याचा इफेक्ट येतोय. त्यानंतर गोरेगावला पण ट्रॅफिक असतं. वीटभट्टीला जे बाहेरगावच्या गाड्या असतात ते थांबतात. आता हे बघा ना, लेफ्ट साईडलाच बघा. म्हणजे मुंबईमध्ये कारणं स्पेसिफिक आहे ट्रॅफिकची. मी असं एकदम ब्लाइंडली सांगून टाकलं की हे असं हे असं आहे. संडे सॅटर्डे संडे हे असंच असतं. म्हणजे इवन रेग्युलरली पण असंच असतं. सुपर बाईक येते की सुपर कार येते. आवाज तर सुपर बाईक सारखा येतो पण मॉडिफाय केलेली आहे. हुंडाई एसेंट. तरी पण एकदा बघू. नाही तीच होती. म्हणजे त्याचा सायलेन्सर चेंज केलेला. सायलेन्सर म्हणजे एक्झॉस्ट. असे जर रस्ते असतील तर स्पीड ब्रेकरची गरजच नाही. सर्व ठिकाणी असेच रस्ते. स्पीड ब्रेकर ठेवायचीच गरज नाही. आणि म्हणे हा एक्सप्रेस आहे तो. काय म्हणे? मिस्टर नामदेव म्हणे मला काय झालं, रहांडेचा फोन करतोय कोणाला. मला वाटतं मला बोलला की काय. चला, होळीची तयारी सुरू झाली. तो चष्म्यामधला पिचकारीचा प्रकार दाखवत होता. 43 वायझर लावलंच नाही. हॅपी होली, डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह. 21, 19, 18, 17 सून अरे.